शिवाजी पार्कला असेल की अजून त्याच्यापेक्षाही चांगली जागा असेल त्याच्यामध्ये निर्णय केला पाहिजे। लता दीदीचं स्मृतीस्थळ हे झालंच पाहिजे। काल आपण पाहिलं की विशेष करून आमचे CLP नेते बाळासाहेब असतील, अशोकराव असतील, जवळपास आमचे अमित देशमुख असतील सांस्कृतिक मंत्री, सगळेजण कोरोना बाधित आहेत आणि त्याच्यामुळे ते लोक हजर राहू शकले नाही। मी पण काल माझ्या बहिणीच्या सासू त्याही एक्सपायर झाल्यात, मी त्या ठिकाणी गेलो होतो। त्यामुळे जवळपास पण आमच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष भाई जगताप आणि त्यांची सगळी टीम होती त्या ठिकाणी। पण महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये आम्ही आमच्या सगळ्या काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कालच सगळ्या तालुक्यामध्ये लता दीदींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला गेलेला आहे। मी तुम्हाला सांगितलं की आमचे बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव असतील, आमचे अमित देशमुख असतील, हे सगळे कोरोनामध्ये आहे। ते कोरोनामध्ये सगळेजण ऑलरेडीच पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि ते क्वारंटाईन असल्यामुळे ते येऊ शकले नाही। आपल्याला माहीत असेल ते मुंबईच्या बाहेर होते, काल ते कोल्हापूरला होते, त्याच्यामुळे ते काल उपस्थित होऊ शकले नाहीत। आमच्या वर्षाताई पण बाहेरच होत्या आणि शनिवार रविवार असल्यामुळे सगळ्यांचे दौरे असतात। काल मी पण माझं विशेष करून माझ्या बहिणीची सासू मरम पावली, मी त्यांच्या कार्यक्रमाला अमरावतीत होतो। त्यामुळे आणि येण्याचं आणि काय झालं की घटना ही सकाळीच झाली, सकाळी 8 वाजता। त्याच्यामुळे 8-8:30 वाजताची घटना लता दीदी आपल्यातून निघून गेली आणि त्यावेळेस कुठले कनेक्टिव्हिटीचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही। तर लता दीदी काही काँग्रेस परिवारातल्याच होत्या, मग भारतरत्न असेल, खासदार असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यांना भारतरत्न काँग्रेसने दिलं म्हणून काँग्रेसचं तिथं हे आहे असं नाही। त्या दीदीच्या तेवढं मोठं योगदानच या देशासाठी आहे आणि त्याच्यामुळे काल आम्ही नव्हतो त्या ठिकाणी, कनेक्टिव्हिटीचं आणि अडचणी आल्यात आणि त्याच्यामुळे आम्हालाच बरं वाटलं नाही। आज मी स्वतः त्यांच्या घरी त्यांच्या सगळ्या परिवाराला सांत्वन करायला आता जातो आहे। काल अंत्यसंस्काराच्या वेळेला शाहरुख खानने जी कृती केली तो दुवा करण्याचा भाग होता, मात्र त्याच्यावर शाहरुख खानला ट्रोल केलं जातं। हे बघा, आपल्याला सगळ्या धर्माला स्वातंत्र्य आहे, आपल्या आपल्या धर्माप्रमाणे सगळ्यांनी वागावं, दुसऱ्याच्या धर्मावर टीका करू नये हे आमचं संविधान सांगतं। पण काही लोक मुद्दामून कोणाच्या धर्मावर टीका करून आपल्याला मोठं करायचं काम करतात, हे काही चुकीचं आहे। आखरी आता काही लोकांनी तर कॉन्ट्रॅक्टच घेतलं की दुसऱ्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा, आणि त्याचाच हा परिणाम आहे। बिलकुल, आपल्याला लक्षात असेल की पॅडर रोडच्या उड्डाणपुलाचा जेव्हा विषय आला होता त्यावेळेस लता दीदींनी सांगितलं की मला इथं डिस्टर्ब होईल उड्डाणपूल झालं तर, आणि हे करायचं असेल तर मी मुंबई सोडून जाणार। त्यावेळेस आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं आणि त्यावेळेसही आम्ही निर्णय घेतला होता की लता दीदी आमच्या मुंबईची शान नव्हे तर देशाची शान, आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये त्यावेळेसही त्या पॅडर रोडला उड्डाणपूल झालं नाही हे मुद्दाम आठवण करून या ठिकाणी देतोय। लता दीदी शिवाजी पार्कला असेल की अजून त्याच्यापेक्षाही चांगली जागा असेल त्याच्यामध्ये निर्णय केला पाहिजे। लता दीदीचं स्मृतीस्थळ हे झालंच पाहिजे, आणि कारण की ते उद्याच्या काळाला, कारण की लता दीदी आमच्यातून गेल्या असतील पण त्यांचा आवाज हा कधीच संपू शकत नाही। जब तक सूरज चांद रहेगा लता दीदी का आवाज जुन्या पिढीत असो की येणाऱ्या अनेक पिढ्यांमध्ये लता दीदीचा आवाज हा कानात ऐकूच येणार आहे। त्यामुळे मुंबईमध्ये
जे योग्य स्थळ असेल, मग शिवाजी पार्क असेल तिथं त्याला नुसतं स्मृतीस्थळच नाही तर त्याला त्या ठिकाणाला एक मोठं पर्यटनाचं स्थळ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे जगातून लोक जेव्हा येतील, देशातून लोक येतील तर त्या स्थळाला भेट दिली गेली पाहिजे. अशा दर्जाचं हे स्मृतीस्थळ व्हावं ही अपेक्षा काँग्रेसची आहे. नानाभाऊ, मनसुख हिरेन याच्यानंतर मला ठार मारण्याचा कट जो आहे तो रचला जातो असं किरीट सोमय्या म्हणतात. आम्ही हिंसेचं समर्थन करत नाही. मी परवा पुण्यामध्येच होतो. मी पुण्यातही मी सांगितलं की आम्ही हिंसेचं समर्थन करत नाही. त्याच्यामुळे आज त्या घटनेबद्दल कुठली चर्चा करणं चुकीचं आहे. ओबीसीच्या संदर्भामध्ये राजकीय न्यायालयामध्ये चर्चा होणार आहे, हिअरिंग होत आहे. इम्पेरिकल डाटाच्या संदर्भात आयोगाने रिपोर्ट दिला जाणार आहे का? मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात एक रिपोर्ट दिला गेला असं सांगितलं. बिलकुल आता सगळी तयारी झालेली आहे. ज्या पद्धतीने माननीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते त्याप्रमाणे राज्य सरकारने त्या पद्धतीचा आयोगाचा रिपोर्ट तयार करून घेतलेला आहे आणि उद्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्या पद्धतीचं विषय त्या ठिकाणी चर्चेला आहे. आज राजकीय चर्चा नाही करू आपण. मी आता आम्ही खरं तर लताजी गेल्यानंतर ज्या पद्धतीचं दुःख आमच्या सगळ्या देशाच्या लोकांमध्ये आहे, आज खऱ्या अर्थानं त्याच वर्षाची चर्चा केली पाहिजे. मला असं वाटतं की अशा हिंसा आणि या पद्धतीचं समर्थन आम्ही करत नाही याचा आम्ही उल्लेख केलेला आहे. लताजीचं गाणं आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे. नाम गुम जाएगा, चेहरे बदल जाएंगे, मेरी आवाज मेरी पहचान है. म्हणून आज आपण त्याच्यावरच काम करू. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल लता दीदी का देहांत हुआ, कांग्रेस के बड़े नेता नहीं दिखाई दिए, सभी पार्टी के नेता थे, कांग्रेस के नेता नहीं. हमारे बड़े नेता अशोक चौहान जी हो, बाला साहब थोराट जी हो, हमारे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख जी हो, ये कोरोना में पॉजिटिव होने के बाद वो क्वारंटाइन हो चुके हैं और ऐसे समय में वो नहीं पहुंच सके. मैं खुद कल अमरावती में था और मेरे बहन के सास एक्सपायर्ड हो गई थे तो उनका एक प्रोग्राम था. जब सुबह 8:30 बजे लता जी इस दुनिया से चली जाने के बाद सुबह 8:30 बजे तो उधर से आने के लिए भी कनेक्टिविटी नहीं थी. तो ये सब चीज़ें हुई है. मैं आज खुद उनके घर उनके परिवार को सांत्वना देने के लिए जा रहा हूँ और यही उसका कल ये था. सर, जब लता दीदी का पार्थिव शरीर वहां पर था तब शाहरुख खान ने दुआ पढ़ी, उस दुआ का कुछ लोग गलत मतलब निकाल रहे हैं, क्या कहना चाहेंगे? देखो, हम संविधान को, देश की संविधान जो हमें मिला है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान दिया है उसमें सबने अपने अपने धर्म पर प्यार करने का अधिकार हमको दिया है. तो मुझे यह लगता है कि संविधान के विरोध में और व्यक्ति स्वातंत्र्य के विरोध में कुछ लोग बात करते हैं तो उनको लगता है कि हमने बहुत बड़ा देश को आज़ादी मिला के दी, हमने बहुत बड़ा काम किया. ऐसे कुछ लोगों की भावना हो गई. संकुचित भाव रखकर धर्म के नाम से राजनीति करने वाले लोग आज देश में ज्यादा फैलते जा रहे हैं. शाहरुख खान मुस्लिम है तो उन्हें अपने धर्म को वहां पर ये करके दुआ की है. तो मुझे यह लगता है कि क्या गलत किया है. हिंदू हो तो मैं कल जाता तो मैं मेरे ईश्वर को प्रार्थना करता. तो इसका मतलब है कि मैं एक मुस्लिम की अगर मौत में जाता हूं तो मैंने हिंदू धर्म के आधार पर मैंने प्रार्थना किया, तो क्या गलत किया. हमारा देश का संविधान ही बोलता है और इसलिए सब धर्म और जाति के लोग हमारे देश में रहते हैं और इस तरह की बातें करना यह हमारे देश को छोटा बनाने की बात होती है और यह ऐसे बातों का ये समय में ट्रोल करना ये गलत है. सर, बीएमसी चुनाव को लेकर कहा जा रहा है कि कांग्रेस और शिवसेना एक साथ आती है. आपने एकला चलो रे का नारा दिया था, अब कहा ऐसे जा रहा है कि कांग्रेस के नगर सेवक खुद चाहते हैं कि वो शिवसेना के साथ चुनाव लड़े. देखो, जो स्थितियां बनेंगी जब इलेक्शन आएगा सामने तो आप सब लोगों को देखने मिलेगा.
आज जो राज्यों में इलेक्शन हुआ है लोकल बॉडीज का, उसमें सभी पार्टी अपने अपने भरोसे लड़ी है और वहां वाकई स्थिति जो भी रहेगी वो स्थिति के आधार पर डिसीजन लेंगे। लेकिन सभी पार्टी ने खुद मुख्यमंत्री जी ने भी कहा कि शिवसेना खुद के बलबूते लड़ेंगे, एनसीपी ने भी दावा कर दिया कि हम भी खुद पे बलबूते लड़ेंगे। तो ये सब बातें सब चल रही है, राजनीति है। उस समय में क्या होगा जब चुनाव आएगा उस समय की स्थिति आखिरी रहेगी। सवाल, वाइन बिक्री को लेकर जो है व्यापारी और किराना माल के दुकानदार जो है वो लगातार जो है आंदोलन कर रहे हैं। दूसरी तरफ एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने भी कहा है कि अगर फैसला राज्य सरकार बदलती है तो हमें कोई एतराज नहीं। तो क्या एनसीपी आप लोगों ने हमने भी शरद पवार जी का जो स्टेटमेंट 4 दिन पहले आया था उस समय हमने कहा था कि कैबिनेट को अधिकार है और अगर लोगों को उस बात का गुस्सा है तो जनता के हित में निर्णय होना चाहिए और इसलिए शरद पवार जी की बात का समर्थन हमने भी किया। भाजपा की तरफ से एक मांग उठी है कि लता दीदी का स्मारक बनाना चाहिए शिवाजी पार्क में, आप क्या कहेंगे? बिल्कुल होना चाहिए और अंतर्राष्ट्रीय दर्जे का स्मारक बनना चाहिए, क्योंकि लता दीदी को आपने देखा होगा कि हिंदुस्तान के लोगों ने तो उनको नमन किया, उनको श्रद्धांजलि दी, सब धर्मों के लोगों ने प्रार्थना की। सिर्फ हिंदुस्तान में नहीं तो दुनिया में लता जी को मानने वाला बड़ा वर्ग है। जो पाकिस्तान हमारे को हमेशा गलत नजर से देखता है, वो पाकिस्तान ने भी लता जी की कल के इस घटना को उन्हें भी श्रद्धांजलि दी, क्योंकि पाकिस्तान में भी लता जी को मानने वाला बड़ा वर्ग है। तो दुनिया में लता जी को मानने वाला है, ये अंतर्राष्ट्रीय दर्जे का स्मारक बने और जो दुनिया से कोई भी मुंबई जब लोग आएंगे, मुंबई देश से आएंगे, तो वो स्थल को लोग विजिट करें और लता जी को हमेशा उनकी आवाज को वहां जाके याद करें। और इसलिए ये अंतर्राष्ट्रीय दर्जे का बने, छोटा सा नहीं बने, बड़ा बने, ये मांग कांग्रेस कर रही है। कल पालक मंत्री असलम शेख भी नहीं आए, प्रोटोकॉल के हिसाब से आना चाहिए। ये घटना लता जी इस दुनिया से गई वो सुबह 8:30-9 बजे के करीब कोई घटना है और ये कोल्हापुर में थे, मैं अमरावती में था, कनेक्टिविटी का इशू था और हम लोग नहीं पहुंच सके। तो अब हमारे पास तो कोई स्पेशल फ्लाइट तो है नहीं। कल राज्यपाल जी नागपुर में थे, उनके पास फ्लाइट था, वो आ गए। कनेक्टिविटी नहीं तो वो कहां से आते? ठीक है, नहीं बोले थे शिवाजी पार्क आणि आता बोलताना तुम्ही मराठीमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला की शिवाजी पार्क लताजीचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, इंटरनॅशनल लेवलचं व्हावं। त्या ठिकाणी जगातून आणि देशातून येणाऱ्या लोकांना सातत्यानं लताजीच्या स्मारकाला गेल्यानंतर लताजीचा गोड आवाज हा आजच्या पिढीला आणि उद्याच्या पिढीलाही सातत्यानं स्मरणात राहावं, आवाज त्यांच्याही कानावर पोचावं आणि अशा या दर्जाचं स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावं, ही भूमिका सुद्धा कांग्रेसची आहे। हिंदी में भी एक बार बोला ना, शिवाजी पार्क में ही लता जी का स्मारक बने, वो इंटरनेशनल लेवल का बने और वहां पर दुनिया से, देश से जो भी लोग आएंगे, क्योंकि लता जी ने कल की पीढ़ी को, आज की पीढ़ी को और आने वाली पीढ़ी को भी लता जी का जो मधुर आवाज है वो आवाज हमेशा सबके कान पर जाता रहे, उनकी यादें हमेशा हमारे आने वाले जनरेशन में भी हमेशा बनी रहे। ऐसे ही अंतर्राष्ट्रीय दर्जे का स्मारक वहां बने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।